पण माता भगिनींनी हे विचार केला पाहिजे, आज नोकऱ्या मिळत नाहीत, आज महागाई परवडत नाही, आज शेतकरी कष्ट करून सुद्धा त्याच्या हातामध्ये 4 पैसे मिळत नाही, ही आजची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे आज 1500 रुपये सुद्धा आपल्याला चांगले वाटतात, नाही तर जास्त वाटतात. खऱ्या अर्थाने ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज जर नोकऱ्या मिळाल्या, आपली मुलगी आज शिकते, कॉलेजमध्ये आहे, कॉलेज झाले, तिला जर 25-30 हजाराची नोकरी मिळाली तर कोणाला बरं वाटेल? आज जर आपल्या मुलाला 30 हजाराची नोकरी मिळाली, कोणाला बरं वाटेल? जर 30-35 हजाराच्या नोकऱ्या आपल्या पुढच्या पिढीला जर मिळणार असतील, आपलं गॅस जर स्वस्त होणार असेल, आपलं पेट्रोल स्वस्त होणार असेल, आपलं डिझेल स्वस्त होणार असेल, आपला घर खर्च जर कमी होणार असेल, तर तुम्हाला मी विचारतो, हे 1500 रुपये तुम्हाला लागतील का? पण नाही, मलमपट्टी ह्याला धोरण म्हणत नाही, ह्याला अजिबात धोरण म्हणत नाही, कारण का हे फक्त मलमपट्टी आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला आपलं धोरण बनवायचं असेल तर येत्या काळामध्ये तुम्हा सर्वांना लढावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. पण फक्त तुम्ही उतरून चालणार नाही, इथं असलेल्या सर्व नेत्यांना सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्याची लढाई ही आपल्या सर्वांना तिथं लढावी लागेल.